तो आज के व्लॉग में आपको देखने मिलने वाला है पाव की पार्टी, पाव की नहीं पाव की पार्टी सेट पे हुई थी आणि त्याच्यानंतर आजी रिक्षामधनं पडते आणि तिचा ऍक्सिडेंट होतो। वो एक्सीडेंट कैसे हो जाता है नानी का वो देखने मिलेगा। उसके बाद सबसे इम्पोर्टेंट बात, हम जब सेट पे नहीं होते हैं, कोई बीमार होता है, किसी को जल्दी जाना होता है, तो उस वक्त हमारे ड्यूब सेट पर कौन होते हैं और वो कैसे दिखते हैं, इसका मजा आपको देखने मिलेगा। आ सकते हो, जैसे ये ब्लॉग में आते हैं वैसे आप भी आ जाओ, ब्लॉग देखो, ऐसे देखो वैसे देखो, लेकिन देखो। तो ये सारी चीजें आपको इस ब्लॉग में या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत। पाव पार्टी, आजी ऍक्सिडेंट मधनं कशी पडते आणि आमचे ड्यूब कसे दिसतात, तर त्यासाठी बघा हा पूर्ण ब्लॉग। ही आहे कडक पाव पार्टी, सेटवर कडक पाव पार्टी, चहा पार्टी। माझ्यासाठी चहा मागवला नसशील ना तू? हा, तू मोठा चहा पितो रे। ते ओपन कर, काय जे माझ्यासाठी मागवलं ते। मला हा प्लॅनच नव्हता माहिती। हे ओपन कर। ब्लॅक कॉफी। याच्यात कसा पाव खराब? असं बुडून कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये लोग? काय म्हणजे पावलेत नाही हे सगळी लोक, या पावाला घेऊन जे काय पावलेत, धन्य झाली ती माता। या पावावर ना एक आठवलं, पु ल देशपांडे असं म्हणतात की एकदा त्यांच्या पायावरती वीट पडते, जबरदस्ती घर दाखवायच्या कार्यक्रमामध्ये, आणि त्यांचा पाय सुजतो। तर सुजलेला पाय बघून पुलं म्हणाले होते की आता मला कळलं की हिंदीत पायाला पाव का म्हणतात, ते आता आम्हाला आठवलं। सी दिस, हे दोन पाव आहेत जरा वाईट दिसतंय ना? पण पुले हे नव्हते म्हणते, हे पुलं झाले। गायत्री, तुझा फेवरेट कोण? अक्षय केळकर ना? करूया आपण स्टार्ट। बघा हे आमचे थँक्यू सो मच। एक्स्ट्रा बटर लावा नाही या ना, या आज मी जिमला गेलो नाही याचं दुःख मला खूप वाटत होतं। मी इथे रडत होतो, 2-4 टिश्यू पडले होते, आता मी उचलले। थोडं रिअलिस्टिक कर ना। जिमला नाही गेला हा, जिमला गेला नाही ना, जाम वाईट वाटलं। हा, तर मग जिमला नाही गेलं तर वाईट वाटलं, हा रडायला लागला। आजूबाजू इथे डोकं आपलं होतं, इथे रक्त सांडलं होतं पण इथं पुसलं। मग स्वीटीला वाईट वाटलं कारण हा रडायला लागला, कारण मयुरी नव्हती ना इकडे। नाही, तिलाच वाईट वाटतं फक्त। मयुरी कोण ही, कोण आहे? स्वीटी बद्दल आपला विषय पुढे काढ। तर मग स्वीटी म्हणाली टेन्शन नाही, तू जिमला नाही गेला तरी तू जिम जाम करू शकतोस या मेकअप रूम मध्ये। म्हणजे जिम जाम कसं करणार, तर स्वीटीने मला जिम जाम दिले। आता हे जिम जाम मी करणार आहे तुम्हाला सगळ्यांच्या साक्षी नसताना, आणि हे असे डिप्स काढणार। कसे कसे जिम मध्ये तुला काय करावं लागलं आता? बोल ना ते वाक्य। 4 रूम फिरून आलोय मी, एका रूम मध्ये कोणच नाही तिथे। मग काय, आणि प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या रूम मध्ये असतात ना सगळे, ज्याची रूम ज्याला दिली ना त्या रूम मध्ये कधीच कोण नसतं। बरोबर। आता काय होईल की आता तू इथे बघलेस, आम्ही 4 आहोत, 5 जण आहोत। हा सोडायला ए सृष्टी चेंज दे ना। न्यू कास्टिंग ऑफ श्री,
न्यू कास्टिंग श्रीची. श्री मॅडम जरा बाजूला होता ना. श्री मॅडम आणि या श्री मॅडम बघा या व्हिओ देतात इकडे. शुभ्राचा पण ट्यूब आहे. एक मिनिट फोटो आहे माझ्याकडे अवेलेबल नाही. एक नंबर. माझा ट्यूबच नाही आला आयुष्यात. बाकी सगळ्यांचे ट्यूब आले त्या सेटवर. माझा पण ट्यूब आहे. दाखव शुभ्रा काय अक्कलने कॉडीची आणि पॅन्ट घालतो नॉडीची. मग नॉडी काय करणार? नॉडी आयडिया. नॉडी आयडिया. नॉडी आयडिया. नॉडी आयडिया. या दोघी जर जाणार असतील तर आपण नॉडचा गेम खेळूया अभिनय. मग आपण काय बोलूया. एक शेवटचा चांगला पंच आहे सर. तू नॉड मित्रा नॉड. हे कॉम्बिनेशनच इंटरेस्टिंग आहे. आता मजा येणार आहे. सिरियसली करूया. चला, चला. Yes, yes, ready. बिलकुल टाइमपास नाही. अजिबात नाही. हेच सकाळी बोलत होतो मी. पण की मला त्रास जीव होतो त्याचा. जात होता इथे. गेलाच नाही का त्रास. नाही सर खूप त्रास होतो. जेव्हा फॅन आमचे बंद होतात ना तेव्हा आम्हाला माहिती आहे ॲज अन ऍक्टर म्हणून किती त्रास होतो. चला त्याचा पण काढ. बाहेरून काढलाय मी आता मगाशी. तुम्ही येताना एक व्हिडिओ घेतलेला आहे. कैसा लग रहा है. गायत्रीचाही श्वास गुदमरतोय. वाक्य झाली आता म्युझिकल मोन्टाज पर्यंत आला. इथे थांबा राहिलाय. ठीक आहे क्लोज आणि वाईडला जाईल. हा एक भरची अभी या ब्रो. Really, I'm sweating. Can you see my sweat? या Papa, it's been kind. प्रभाकर गायत्रीचे आणि शुभ्राचे फॅन असल्यामुळे ते फॅन फिरवतात. शुभ्रा 2 मिनिटं उतरू शकता तुम्ही सर. 2 मिनिटं. ओके सर. वो शॉट इसका ना बाद में हम लोग बाहर रुक के ना रिक्शा जा रही है इधर से. रिक्शा उधर से जा रही है. 2 दिन की तरह पहिले ये खत्म करूया. हळूहळू तोल चाललाय तुझ्या आयुष्यात. मोकळा श्वास घेतला बघ फायनली. वा वा वा. गॉड. ऍक्टर द सागर ऍक्टर द कोल्हापूरचा फेमस रिक्षावाला. चला लवकर चला. चला पळवा. तुम्ही एकदा म्हणता स्लो चालवा फास्ट चालवा. कन्फ्यूज करताय तुम्ही. किंवा ते करू शकते. एक वाक्य आता तू दिसतेस का बघूया की अहो हळू चालवा. मला रिक्षाची सवय नाहीये. आणि नेक्स्ट त्याला ना पळवा तुम्हाला तुला रिक्षाची सवय नाही ना. झाली सवय असं ते काय. एक सागर का इंसर्ट मार दो. थांबा. काय रे. गिरिवी आजी आहे. तुमने उठा लिया मोबाईल में. पाहिलं का आजी कशी असं पडता आलं पाहिजे मला. नाहीतर आम्ही सीन पाडतोय. गरम होतं गरम. वाक्य येतात ना बोलता. ऑफकोर्स तिथेही गरम होता. ऐकले नाही तुम्ही. तुझ्या परफॉर्मन्स कडे लक्ष द्या. डोळ्यात आम्ही सगळे हरवून गेलो. हेच हवं होतं की ती रिक्षात बसावी. ओके तुमचे बाबा आहेत का. रोलिंग ऍक्शन. काहीतरी लेकी बोलते. तुमचे बाबा आहेत काय ते. अहो तुम्ही लक्ष नका देऊ. तुम्ही फास्ट चालवा चला लवकर. अहो पण तुम्ही आता बोललात ना की ऍक्शन. रिक्षा हलवा. सेटिंग गेले का सगळे घरी. ऍक्शन. हळू रोलिंग. चालली आहे. खड्डा. हळू स्लो चालवा. स्लो प्लीज. मला सवय नाही याची. अहो आपली अशी रिक्षा आहे ना की अशी भुंगाट पडते नेहमी. अहो प्लीज स्लो चालवा प्लीज.
परत ते तुझा आवाज का रातकिडीवाला? मॅडम तुम्हाला कोणी आवाज येते काय? नाही नाही हो, मला कुणी नाही आवाज येतो. अहो मगापासून एक माणूस आपल्या रिक्षाचा पाठलाग करायलाय. काहीतरी बोलते, लेकी लेकी काहीतरी बोलते बघ तुला. काय काय ते सेमच वाटलं. हे नाही जमलं, हे नाही जमलं. गाय कशी आवाज करते? रातकिडा, रिक्षावाला, अरे हे काय खाली काय होते? कसं होतं रिक्षावाल्याचं? तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? मला माहिती है आपको ये ब्लॉग पसंद आया है, तो प्लीज अभी जाके सब्सक्राइब कीजिए और सबको फॉरवर्ड कीजिए. हमारे जो मेहनत से बने हुए ब्लॉग हैं वो ऐसे चलने चाहिए कि आपकी कृपा से मुझे बहुत एनर्जी मिले, ताकत मिले, क्योंकि मैं सिर्फ और सिर्फ आप ही का. आय लव्ह यू. मी फक्त आणि फक्त तुमचाच.